Hello, dear students. Here Dilip Jadhav sir again. We are learning the chapter of 9th standard of science 2, environmental management. This is the second video that I am going to present before you. Now we will see what means the solid waste. घन कचरा म्हणजे काय? Many waste materials are generated through the various daily human activities. दिस इज कॉल्ड सॉलिड वेस्ट. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जो कचरा तयार होतो त्याला घनकचरा असे म्हणतात. इफ दीज वेस्ट मटेरियल्स आर प्रॉपरली डिस्पोज्ड ऑफ दे कॅन बी अ व्हॅल्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. कचऱ्याचा जर व्यवस्थितपणे आपण वापर केला तर हा किमती कचरा सिद्ध होऊ शकतो. खत तयार करता येतं, इंधन तयार करता येतं. नाऊ वी विल सी फ्रॉम वेअर दिस solid waste comes in our day-to-day life. The first classification is domestic कचरा. Domestic waste म्हणजे घरगुती कचरा. Waste food, paper, plastic bags, vegetable waste, fruit skins, glass sheets. These examples are the domestic waste. घरातील वस्तू ज्या टाकाव्या त्याची नावं लिहायची आहेत. इंडस्ट्रियल वेस्ट औद्योगिक कचरा, केमिकल्स, स्लज, ॲश मटेरियल अँड पिगमेंट्स रंगद्रव्य. हजार्डस वेस्ट धोकादायक कचरा, केमिकल जनरेटेड व्हेरियस इंडस्ट्रीज, रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल, एक्सप्लोजिव्स, इन्फेक्शन मटेरियल ETC. फार्म गार्डन वेस्ट बागेतील किंवा शेतातील कचरा. लीव्स, फ्लॉवर्स, ब्रँचेस ऑफ ट्रीज, क्रॉप रेसिड्यूज लाईक स्ट्रॉ अँड दी ॲनिमल युरिन अँड टंग. जनावरांचं मलमूत्र आहे तो, शेतपडला पालापाचोळा असेल तो. इलेक्ट्रॉनिक वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा. TV सेट्स, अनयूज्ड सेलफोन्स, म्युझिक सिस्टीम, कॉम्प्युटर्स अँड देअर पार्ट्स. बायोमेडिकल वेस्ट वैद्यकीय कचरा. बँडेजेस, ड्रेसिंग्स, ग्लोव्स, नीडल्स, सॉलिड बॉटल्स, मेडिसिन बॉटल्स, टेस्ट ट्यूब्स, बॉडी पार्ट्स, ब्लड ETC. अर्बन वेस्ट शहरी कचरा. यू मे से रबर, प्लास्टिक, व्हेजिटेबल्स, मीट मार्केट्स, प्रोडक्ट्स ऑफ द मीट मार्केट्स. रेडिओ ॲक्टिव्ह वेस्ट. स्टॉन्शियम 10, सेरेनियम 141, बेरियम 140, हेवी वॉटर ETC. मायनिंग वेस्ट खाणकाम करत असताना निर्माण होणारा कचरा. मेटल्स लाईक लीड, आर्सेनिक, कॅडमियम ETC. If we classify this solid waste into two parts, we can classify it as biodegradable waste, विघटनशील कचरा. This waste, if it is carefully decomposed, we can get कंपोस्ट अँड फ्युएल. व्यवस्थितपणे जर याचं विघटन केलं तर आपला खत आणि इंधन मिळतं. उदाहरणार्थ किचन वेस्ट, ॲश, सॉईल डंग, पार्ट्स ऑफ द प्लांट्स, फूड, फ्रूट्स. दीज आर बायोडिग्रेडेबल वेस्ट. नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट, इझिली नॉट डिग्रेडेबल. दिस इज व्हेरी हार्मफुल. This is called dry solid waste or dry garbage. We cannot make degradable, that is the plastic, thermocol ETC. These are harmful one. Now what are the harmful effects of solid waste? हे जे घनकचरा आहे त्याचे दुष्परिणाम काय आहेत? नंबर 1, इफेक्ट ऑन बायोडायव्हर्सिटी. सजीवांच्या वैविध्यतेवर परिणाम होतो. बॅड ऑर्डर ऑफ वेस्ट दुर्गंधी येते. प्रोडक्शन ऑफ टॉक्सिक गॅसेस विषारी वायू तयार होतात. डिग्रेडेशन ऑफ नॅचरल ब्युटी नैसर्गिक सौंदर्य नाहीसं होतं. एअर पोल्युशन हवा प्रदूषण होतं. वॉटर पोल्युशन पाण्याचं प्रदूषण होतं. सॉईल पोल्युशन मातीचं सुद्धा प्रदूषण होतं. अँड स्प्रेडिंग ऑफ डिजीजेस रोगांचा प्रसार होतो. सो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट
is very necessary. We can manage the solid waste, separation and categorization of waste. घनकचऱ्याचं व्यवस्थापन करू शकतो, कंपोस्टिंग खत निर्मिती करू शकतो, सेफ लँड फिल साइट्स, खड्ड्यामध्ये आपण हा घनकचरा बुजवून टाकू शकतो, वर्मी कंपोजिंग गांडूळ खत निर्मिती करू शकतो, इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट लँडफिल मेथड, इंडस्ट्रीमधून जे घनकचरा बाहेर पडतो घातक असतो तो पुन्हा आपण खड्ड्यामध्ये टाकू शकतो. अशा पद्धतीने आपण याचं व्यवस्थापन करू शकतो. नाऊ वी विल सी द 7 प्रिन्सिपल्स ऑफ सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. हे जे घनकचरा व्यवस्थापनाचे आपण 7 मूलतत्व पाहू शकतो. रियूज इफ पॉसिबल, तुम्हाला एखादी वस्तू पुन्हा वापरता येईल तर वापरा, प्लास्टिकच्या वस्तू. रिफ्यूज, या प्लास्टिकच्या वस्तू नको असतील तर त्या नकार द्या. नंबर 3 रिसायकल, त्याचं पुनर्चक्रीकरण करा, कागद आहे प्लास्टिक आहे. रिथिंक बिफोर युजिंग, वापरण्यापूर्वी पुनर्विचार करा, ही गोष्ट आपल्याला वापरणं गरजेचं आहे का. रिड्यूस, वापर कमी करा, अनेक चपला वापरणं, भरपूर कपडे वापरणं, याचा वापर आपण कमी करायला पाहिजे. रिसर्च, संशोधन करायला पाहिजे की घनकचरा कमी कसा होईल आणि तो विघटन कसा होईल. रेग्युलेशन अँड पब्लिक अवेअरनेस, नियमन आणलं पाहिजे आणि लोकांच्यामध्ये अवेअरनेस जनजागृती करायला हवी. नाऊ यू नो बर्न पिलिंग्स, सो पिरियड ऑफ डिग्रेडेशन, केळीच्या सालीचं डिग्रेडेशन 3 to 4 वीक्समध्ये होतं. क्लोथ बॅग्स, कापडी पिशव्याचं 1 महिन्यात होतं. पण सर्टन प्लास्टिक बॅग्स, काही प्लास्टिकच्या पिशव्या, याचं डिग्रेडेशन व्हायला कुजण्यासाठी 10 लाख वर्ष लागतात. सो थर्मोकॉल इन्फिनाइट ड्युरेशन, अनंत काळ लागतो. सो बी केअरफुल अबाउट युजिंग धिस. नाऊ विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट, डिझास्टर मॅनेजमेंट. यू नो व्हेरियस नॅचरल डिझास्टर्स लाईक थंडरबोल्ट्स, विजा पडतात, फ्लड्स, मोठे महापूर येतात, फायर, आग लागते. अँड मॅनमेड डिझास्टर्स लाईक ॲक्सिडंट्स, बॉम्ब एक्सप्लोजन, केमिकल ॲक्सिडंट्स इन इंडस्ट्रीज, बॉम्बस्फोट होतात, अपघात होतात. त्यावेळेला काय करायला पाहिजे आपण थोडक्यात पाहणार आहोत. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फर्स्ट एड. सो वी शुड प्रोव्हाइड द फर्स्ट एड, प्रथम उपचार करायला पाहिजेत. नाऊ देर आर ABC सिस्टीम, इट मीन्स बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द फर्स्ट इज ABC. A, airway. B, breathing. C, circulation. Airway means chin should be raised to so that the respiratory passage remains open of the victim. अनुवटी वरती करावी आणि ज्याला अपघात झाला आहे त्याला श्वसन मार्ग त्याचा मोकळा करावा. ब्रीदिंग, द विक्टिम शुड बी गिवन आर्टिफिशियल व्हेंटिलेशन बाय माउथ टू माउथ. आपदग्रस्ताला व्यवस्थितपणे तोंडाने पहिल्यांदा श्वास घ्यायला मुभा द्यावी. सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण. आफ्टर गिविंग माउथ टू माउथ रेस्पिरेशन ट्वाइस, द हार्ट शुड बी पास डाउन हार्ड बाय प्रेसिंग द चेस्ट विथ बोथ द palms. These 2 actions should be repeated alternatively about 15 times. श्वास घ्यायला सर्क्युलेशन त्रास होऊ नये म्हणून हात दोन्ही छातीवरती जवळजवळ 15 वेळा दाबून त्याची रक्ताभिसरण संस्था आहे ती आपल्याला सुधारता येते. नाव फॉर इंजुरीज लाईक स्प्रेन्स, ट्विस्टिंग अँड कन्स्ट्युजन, द राईस रेमेडी शुड बी ॲप्लाइड. एक राईस नावाचे उपचार पद्धती आहे. जेव्हा लचक भरते, मुरगळणे, चमक भरणे, मुका मार लागणे, तेव्हा ही गोष्ट करतात. राईस म्हणजे राईसमधला रेस्ट, अलाव द विक्टिम टू सिट अँड रेस्ट. आईस, ॲप्लाय अँड आईस पॅक टू द इंज्युर्ड पार्ट. सी, कॉम्प्रेशन म्हणजे बर्फ थोडा वेळ लावून
हळूवार मसाज करावा. 11. द इंज्युअर्ड पार्ट शुड बी केप्ट इन रेस्ड एलिव्हेटेड. मार लागलेला भाग उंचावर ठेवावा आणि रक्ताभिसरण सुधारण्याचा प्रयत्न करावा. याच्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायचा आहे, ऐकायचा आहे. नोट्स अगोदर मी पाठवले आहेत, तर नोटबुकमध्ये लिहून घ्या किंवा टिक मार्क करा. धन्यवाद.